हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा असा आपण ज्यूस करणार आहोत. गोंद कतेऱ्याचा ज्यूस करणार आहोत. या ज्यूसमुळे पचनक्रिया सुधारते, ॲसिडिटी कमी होते. उन्हाळ्यामध्ये नक्की सर्वांनी करून प्या. हा तुम्हाला गोंद कतेरा तुमच्या जवळच्या किराणा शॉपमध्ये सुद्धा सहज मिळून जाणार आहे. नाहीच मिळाला तर ऑनलाईन आजकाल सगळीकडे मिळून जातो. हे आहेत गोंद कतेरा, दिसते तुम्हाला. हे गोंद कतेरा इथे मी 7 ते 8 पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. आत्ताच भिजवायला ठेवलेले आहेत. हे मी 2 तास तरी भिजत ठेवणार आहे. आणि हा आहे सब्जा. सब्जा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. इथे बघू शकताय अशा पद्धतीचा सब्जा आहे. हे सुद्धा मी पाण्यामध्ये घालून भिजत ठेवलेलं आहे. आता आपण हे गोंद कतेरा 2 तास असं झाकण ठेवून बाजूला करून घेऊयात. इथे बघा किती मस्त गोंद कतेरा फुलून आलेला आहे. बर्फ जसा जमा होतो ना त्या पद्धतीने ते वरती फुलून आलेला आहे. बघू शकता किती सॉफ्ट आहे. गरमीमध्ये उष्णता कमी करण्याचं काम करतं, हाडं मजबूत करतं. जर कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल ना तर त्यांनी हे नक्की घ्यावं. सांधेदुखी किंवा कमरदुखी असेल तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतं हे गोंद कतेरा. आता इथे बघू शकता 2 चमचा इथे मी गोंद कतेरा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सब्जा घेणार आहे 2 चमचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 लिंब त्याचा रस काढून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये जिरा पूड आपण टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला किती गोड कसं हवे तसं साखर टाकू शकताय. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकताय. बर्फ टाकून घेते आणि थंड पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. मस्त थंडगार आपला गोंद कतेऱ्याचा इथे ज्यूस तयार झालेला आहे. आता हे आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया. आपण थोडं मीठ टाकून घेऊया. माझं मीठ टाकायचं राहिलेलं आणि पुन्हा आपल्याला मिक्स करायचं. बाहेरून उन्हातून आल्यानंतर मस्त असा थंडगार ज्यूस करून तुम्ही पिऊ शकताय किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा असा तुम्ही थंडगार ज्यूस करून द्या. सगळे पाहुणे खुश होणार आहेत आणि शरीरासाठी हेल्दी असा ज्यूस असणार आहे. इथे बघा मस्त आपला ज्यूस तयार झालेला आहे. आपण ग्लास भरून घेतलेले आहेत. गोंद कतेराचे खूप सारे फायदे आहेतच, पण गोंद कतेरा जसा आपण ज्यूसमध्ये टाकला ना तर त्या ज्यूसला एक वेगळा घट्टपणा येतो आणि प्यायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतं. कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.